नायक भगवान द्वारकानाथाच्या असीम कृपेने संपन्न होत असणारी आपली संपूर्ण श्रीमद भागवत कृष्ण कथा। आज आपल्या कथेचा 4था दिवस आहे आणि आज या ठिकाणी जगाचा मालक भगवान द्वारकानाथ त्या भगवंताचा आज या ठिकाणी प्राकट्य दशम स्कंदामध्ये तृतीय अध्यायामध्ये ज्यावेळेस राजा परीक्षितीने विचारलं ना त्या भगवंताचा अवतार कसा झाला, तो अवतार आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। काल आपण राजा परीक्षितीची कथा पाहिली, दुसरी कथा धुंदुकारीची आपण पाहिली। लक्षात घ्या, पिशाच योनीत गेलेल्या भूत योनीमध्ये गेलेल्या मृत त्या प्रेताला ही मुक्ती देणारी ही कथा आहे। मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं की जरी आम्ही या ठिकाणी नवरात्रीमध्ये स्मरण चिंतन करत असलो होतो, जसं राजा परीक्षितीने विचारलं शुकाचार्यांना की मी कधी आयुष्यभर देवधर्म केला नाही, मला स्मरण कसं होईल? अरे तुम्ही ज्ञानी असताल, तुम्ही स्मरण करत असताल, पण माझ्या नूतन प्रवर्तलेल्या जीवाला माणसाला प्रथम तुम्हाला या कथेच्या माध्यमातून चिंतनाच्या माध्यमातूनच तुम्हाला त्याच्यावरती बोध करावा लागणार आहे। अरे हा तर योग अर्जुनाला भगवान गोपाल कृष्ण सांगतायत 4थ्या अध्यायामध्ये की इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्यय विवस्वान मनवे प्राह मनोरिक्ष्वा कवेम ब्रवीत। अर्जुना हाच योग मी पूर्वी विवस्वान मनो इक्ष्वाला सांगितलेला आहे, परंतु परंपरेने याच्यामध्ये भेसळ होत गेली। लक्षात घ्या, हे योग मी पूर्वीही सांगितलेला आहे। म्हणून आम्हाला स्मरण जर करायचं असेल त्या भगवंताचं, तर अगोदर आम्हाला त्या भगवंताविषयी आम्हाला माहिती पाहिजे। तुम्हाला जर 5व्या नामाचं स्मरण करायचं, त्या भगवंताची लीळा तुम्हाला माहिती पाहिजे। तुम्हाला कृष्णाचं स्मरण करायचं असेल तर त्याचं चरित्र माहिती पाहिजे। आम्हाला बऱ्याच वेळा गैरसमज होतो, अरे त्या भगवंताचं प्रत्यक्ष एव ही वाङ्मयेन मूर्ती, प्रत्यक्षात हे ग्रंथ त्या भगवंताचं प्रत्यक्षात ती मूर्त आहे। लक्षात घ्या, काय प्रत्यक्षात तो देव समोर आहे, वचनरूपी त्या गोविंदाचं आम्हाला सन्निधान आहे। हे वस्तू स्मरण आहे त्या भगवंताचं। आम्ही दिवसभर तर आम्हाला वेळ आहे ना, आम्ही स्मरण केलं पाहिजे दिवसभर, परंतु वस्तू स्मरण या ठिकाणी 2 घंटे आम्हाला त्या भगवंताच्या लीळा श्रवण केल्या पाहिजेत। बरोबर आहे का नाही? म्हणून काल या ठिकाणी आपण अनेक कथा श्रवण केल्या। आमच्या तपस्विनी रंजनाताई असतील, आमचे बाबा असतील, आमच्या ताई असतील, आपला तो धर्मकुमार कुठे गेला दादा, त्याची धावपळ असते बघा। आपले नप्ते काका असतील, आमचे नाना असतील ढोकले, हे सगळे या ठिकाणी या कार्यामध्ये सहकार्य सर्वच आपण या ठिकाणी ढोकले परिवार असतील, अनेक आपल्या गावातील, मला सगळ्यांचं नाव विदित नाही पहा, आमचे अमोल भाऊ आहेत, आज तळेगावहून या ठिकाणी काका आलेले आहेत। सर्व आपण महिला या ठिकाणी मोठ्या उत्सुकतेमध्ये या ठिकाणी श्रवण करण्यासाठी, कथा पान करण्यासाठी येतात। संसारामध्ये तर सगळंच काही मिळतं बघा, परंतु मला इथून एक घेऊन जाता येतं। काल आपण एक कथा पाहिली धुंदुकारीची। धुंदुकारी का तसा बनला? लक्षात घ्या, का बनला? त्याची आई तशी होती, कधी मुलाला संस्कार दिले नाही पहा। म्हणून मानव साहित्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गोविंद नाम नाही जयाच्या वंशी, ते पाथर कुशी निफन्नले, वेवूनी वांज झाले व माय, पुत्र न धरी पाय गोविंदाचे। जर तुम्हाला एखादा मुलगा जन्माला येत असेल आणि त्याच्या मुखामध्ये त्या भगवंताचं नाम नसेल, त्याला उपदेश नसेल, तर तुमच्या उदरी म्हणजे तुमच्या पोटाला दगड आल्यासारखा आहे। गोविंद गाणे गोपाल गाणे
गोविंद गाले गोपाल गाले गोविंद गाले जय हो गोपाल गाले गोविंद गाले गोपाल गाले जीवन की नैया किनारे लगाले इसलिए गोविंद गाले जय हो जय हो गोविंद गाले गोपाल गाले गोविंद गाले गोपाल गाले गोविंद गाले गोपाल गाले जय हो जय हो दुनिया के साथी सबसे निराले दुनिया के साथी सबसे निराले बाहर से उतरे अंदर से गाले अंदर से गाले अंदर से गाले इसलिए गोविंद गाले गोपाल गाले गोविंद गाले गोपाल गाले गोविंद गाले गोपाल गाले गोविंद गाले गोपाल गाले गोविंद गाले गोपाल गाले. त्या तुमच्या मुलाच्या मुखामध्ये जर भगवंताचं नाम नसेल तर काय म्हणतात ते पाथर कुशी निफन्नले विवूनी वांज झाले व माये पुत्र न धरी पाये गोविंदाची. तुम्ही मुलाला जन्म देऊन सुद्धा वांज असल्यासारख्यात का की त्याच्यावरती संस्कार नाही, त्या भगवंताचं नाम त्याच्या मुखामध्ये नाही. लक्षात घ्या. म्हणून त्या भगवंताचं नाम, अरे त्या मुलाला तर तुम्ही सगळं काही देऊ शकतात, तुम्ही बंगला बांधू शकतात, धन कमवू शकतात, पण घरामध्ये जर संस्कार धर्म जर नसेल तर मोठमोठे बंगले आज वाहिल्याशिवाय राहत नाहीत. लक्षात घ्या. तिथं क्लेश असतो, तिथं द्वेष असतो, तिथं मत्सर असतो. आणि कुठलंही धन तुमच्याकडं नसू द्या, पण त्या भगवंताचं नाम त्या मुलाच्या मुखामध्ये जर दिलं ना, हेच तुमचं धन आहे. लक्षात घ्या. ही तुमची संपत्ती आहे. करोडो रुपये जर तुमच्या मुलाकडं संपत्ती कमवून ठेवली आणि तो जर संस्कारिक नसेल, आई वडिलाला सांभाळू शकत नसेल, मुळे जर आई वडिलांना कुठे बाहेर जावं लागत असेल तर त्याच्यासारखं मोठं दुःख कोणचं नाही. म्हणून हे धन देता आलं पाहिजे. कोणचं? प्रभूचं नाम, त्या भगवंताचं नाम, ते संस्कार त्या मुलाला देता आले पाहिजेत. आज आपण या ठिकाणी दशमस्कंधामध्ये राजा परीक्षितीने शुकांना विचारल्यानंतर तो भगवंताचा अवतार कसा झाला, जाता जाता एक स्पर्श करून मी तुम्हाला सांगतो. त्या भगवंताचा अवतार होत असतो आणि जीवाचा जन्म होत असतो. म्हणून आपण अवतार दिन म्हणतो. काय म्हणतो? अवतार दिन. जीव जन्माला येत असतो आणि भगवंत स्वतः अवतीर्ण होत असतो. जीवाला कर्माने बांधलेले, कर्माने बंधीनी मनुष्य लोके असं म्हटलेलं आहे. आणि तो जगाचा परमात्मा नित्यमुक्त आहे, त्याला कोणीही बंदिस्त करू शकत नाही. लक्षात घ्या. जीवाला 9 मास गर्भयातनेचं दुःख सहन करावं लागतं, मळमूत्रामध्ये राहावं लागतं. तो भगवंत त्या ठिकाणी ते दुःख सहन त्याला गरज पडत नाही. लक्षात घ्या. हा जीवाचा आणि त्या भगवंताच्या अवतारामधला फरक आहे. लक्षात घ्या. अवतार होतो. जर आम्ही श्रीमद भगवद्गीतेचा जो भगवंत अवतीर्ण होतो ना, त्याच्या शास्त्राचा जर आधार घेतला तर अर्जुनाला भगवंत स्वतः सांगतात की यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मश्च तदात्मानं सृजात्. ज्या ज्या वेळेस धर्माला अर्जुना पार्था ग्लानी येते ना,
ज्या वेळेस धर्मावरती अधर्म मात करतो ना, त्यावेळेस मी स्वतः माझं जन्मरहितत्व मी विसरून जातो. मी माझं निर्गुणत्व बाजूला ठेवतो आणि माझ्या भक्तासाठी मी अवतार होतो, युगायुगामध्ये धर्माची संस्थापना करण्यासाठी. काय म्हटलं इथं? मी अवतार घेतो. स्वतः म्हणतात कोण? भगवान गोपाल कृष्ण. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या लीळाचरित्र ग्रंथातील जर दाखला द्यायचा म्हटलं ना, सूत्रपाठ नावाच्या ग्रंथामधील पूर्वी नावाचं एक प्रकरण आहे. त्याच्यामध्ये असं म्हणतात की सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते असं म्हटलंय. इथं जन्मती नाही म्हटलं. काय म्हटलं? अवतरते. म्हणून महाराज सुद्धा सांगतात की परमेश्वर अवतार घेतो. लक्षात घ्या. आणि ज्ञानेश्वरी मधलं जर प्रमाण म्हटलं तर स्वतः माऊली म्हणतात की तेवेळी आपुल्याची कैवारे मी साकार होऊन अवतारे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली. काय म्हटलं? तेवेळी आपुल्याची कैवारे मी साकार होऊन अवतरतो. इथंही अवतरते म्हटलेलं आहे, जन्म नाही म्हटला. आणि आमच्या गाथ्यामधील जर प्रमाण म्हटलं ना, धर्म जय हो वाह, धर्म हो धर्म रक्षा धर्म रक्षावया अवतार घेशी. गाथ्याचं प्रमाण आहे. इथं सुद्धा काय म्हटलं? मी अवतार घेतो. अनेक धर्मग्रंथांचा जर आधार घेतला तर तो भगवंत या जीवासाठी वरून खाली येत असतो, अवतार घेत असतो. लक्षात घ्या. मग अवतरून काय करतो? तर परित्राणाय साधूनाम विनाशायेच दुष्कृताम आणि धर्मसंस्थापनार्थाय, दृष्टांचा नाश, सज्जनांचा उद्धार आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी युगायुगामध्ये अर्जुना मी अवतार धारण करतो. लक्षात घ्या. दृष्टांचा नाश, सज्जनांचा उद्धार करण्यासाठी. मग मला सांगा, भगवान गोपाल कृष्णाचा अवतार कधी झाला? द्वापार युगामध्ये. त्या काळी राजे होते, कंसासारखे होते, दुर्योधनासारखे होते. त्या दृष्टांचा नाश केला. का नाश केला? की राजांचा कर्तव्य धर्म आहे की प्रजेचं रक्षण करणं. राजा नीतिमंत नसल्यामुळे भगवंतानी त्याला संपवलं. लक्षात घ्या. मग आज कलियुगी, आज देव नाही का? आज ही देव आहे, मग आज राजे नाहीत का? आज ही राजे आहेत. आज अधर्म नाही का? आज भी अधर्म आहे. मग आजचा अधर्म काय? अरे ज्या युगी त्या काळी राजे अधर्माने वागत होते ना, आज ही राजे आहेत. मोठमोठ्या गाडीमध्ये पांढऱ्या कपड्यामध्ये फिरतात ना, हे आजकालचे राजे आहेत. लक्षात घ्या.
जसं त्या काळच्या राजांचं कर्तव्य धर्म होता प्रजेचं रक्षण करणं, तसं आजच्या या राजांचं कर्तव्य आहे की या प्रजेचं रक्षण करायचं, गावामध्ये पाणी मिळालं पाहिजे, रस्ते झाले पाहिजेत. परंतु हे राजे जर आलेल्या रस्त्यामधील खडी खायला लागले, शाळा खायला लागले, संडास खायला, संडास म्हणजे बांधकामासाठी पैसा येतो ते जर खायला लागले, तर इथं सुद्धा मी त्यांना संपवण्यासाठी अवतार घेत असतो. लक्षात घ्या. काय म्हणतात, पुढच्या पंचवर्षिकला तो दिसणार नाही. इथंही तो अधर्म आहे. एखादा मुलगा असेल आणि तो म्हणत असेल ना, माझ्या आईची मला सेवा मला जमत नाही, तू गावाकडे असतो, मी मुंबईला असतो, मी दिल्लीला असतो, मी साहेब आहे, मी आमका मंत्री आहे, मी खासदार आहे, तर जेवढं त्या मुलाचं कर्तव्य आईवडिलांची सेवा करणं, तेवढंच याही मुलांचं कर्तव्य की आईवडिलांची सेवा करणं. तो जर म्हणत असेल ना मला जमत नाही, तर त्याचा तो अधर्म आहे. लक्षात घ्या. ज्यावेळेस माणूस कर्तव्य धर्म विसरतो तो अधर्म असतो. संन्याशांचे जे धर्म असतात त्यावेळेस संन्याशी तो आपलं कर्तव्य धर्म जर विसरत असेल तर त्याचाही तो अधर्म आहे. लक्षात घ्या. म्हणून कलियुगामध्ये असो, त्रेतायुगामध्ये असो, द्वापारयुगामध्ये असो, जर कोणी अधर्म करत असेल तर दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि सज्जनांचा उद्धार करण्यासाठी मी युगायुगामध्ये अवतार घेतो. राजा परीक्षितीने विचारल्यानंतर शुकमुनी दशम स्कंदामध्ये राजा परीक्षितीला निरूपण करत आहेत. वशिष्ठ कश्यपो आत्रिर्जमत अग्निस गौतम विश्वमित्र भारद्वाजो सप्त सप्तर्षयो भवान. सज्जन हो, हे 7 ऋषी होते. कोण? वशिष्ठ, कश्यप, आत्री, जमदग्नी, विश्वमित्र, भारद्वाज असे 7 हे ऋषी होते. या 7 ऋषीपैकी जे आत्री ऋषी आहेत ते आत्री ऋषी ब्रह्माचे मानस पुत्र आहेत. कोणाचे? ब्रह्मदेवाचे. आणि या आत्रीपासून पुढे चंद्रमा झालेला आहे, चंद्रमापासून पुरुरवा झालेला आहे. जरी लक्षात राहत नसेल ना, भगवंताची परंपरा आहे. ब्रह्मदेवापासून पुढे पुरुरवाला आयु झाला, आयुषला नयुष झालेला आहे आणि नयुषला पुढे ययाती झालेला आहे. ययातीला 2 कन्या होत्या. शुक्राचार्यांची एक कन्या, तिचं नाव देवयानी, आणि दुसरी जी होती ती शर्मिष्ठा होती, वृषपर्वाची कन्या. हे 2 कन्या कोणाच्या? ययातीच्या. ययातीला पुढे या देवयानीपासून 2 मुले झालेले आहेत. पहिला जो आहे यदू आणि दुसरा तुर्वसु. आणि दुसऱ्या पत्नीला 3 मुलं झालेले आहेत, द्रुहु, अनु आणि पुरु. पुरुपासून पुरुवंश सुरू झाला. पहिल्या पत्नीपासून जो यदू झाला होता त्या यदूपासून यदुवंश सुरुवात झालेली. आता या यदुवंशापासून पुढे यदुवंश या वंशाला म्हणू लागले. पुढे विदर्भ नावाचा मुलगा झाला, त्याला 3 मुलं झाले, कृत, कुश आणि रोमपात. हे 3 मुलं झालेले आहेत. पुन्हा कृतला दुसरा एक मुलगा झाला, त्याचं नाव आंदक मोठा आणि दुसरा वृष्णी. वृष्णी ज्या मुलापासून वृष्णीपती असं म्हणायला लागले. यादवपती कृष्णा, वृष्णीपती कृष्णा म्हणतो का नाही आपण आरतीमध्ये? जे देव वृष्णीपती कृष्णा, यादवपती कृष्णा, शरणांगता तारी निर्सी भव कृष्णा. जय देव जय देव वृष्णीपती कृष्णा. यादवपासून यदुवंश पुढे त्याच कुळामध्ये हा वृष्णी झाला म्हणून वृष्णीपती कृष्णा. या वृष्णी राजाला पुढे देवमीड नावाचा एक मुलगा झाला. देवमीडापासून या देवमीडाला सुरसेन नावाचा राजा झाला. आता तुम्हाला फार क्लिष्ट वाटलं असेल, तुम्ही म्हणता असताना एवढं कवा लक्षात ठेवायचं? एवढं लक्षात ठेवू नका. आता सुरसेन राजा झाला, सुरसेनापासून लक्षात ठेवा. पुढे हा सुरसेन मोठा झाला. सुरसेनाला 2 मुली झालेल्या आहेत. पहिलीचं नाव आहे कुंती आणि दुसरीचं नाव काय आहे? श्रुतश्रवा. पहिलीचं नाव काय आहे? कुंती. हिचं पूर्वीचं नाव होतं पृथा. कथा कधी लक्षात ठेवायची? काय नाव होतं? पृथा.
ती कुंती भोज राजाला दत्तक दिल्यामुळं तेव्हापासून तिला कुंती म्हणायला लागले. आणि ही कुंती पंडू राजाला दिली. कुणाला? पंडू राजाला. आणि लहान जी कन्या आहे ना या सुरसेन राजाची श्रुतश्रवा ती दमघोषाला दिलेली आहे. बऱ्याच दिवस निघून गेले सुरसेनाचे. आता मुलगा नाही, काय करावं म्हणून यदुवंशामध्ये गर्गाचार्य नावाचा पुरोहित होता. त्या पुरोहिताकडे आता हा सुरसेन राजा गेला. अरे गर्गा, मला 2 कन्या आहेत रे, कुंती श्रुतश्रवा सुंदर 2 कन्या आहेत, परंतु मला मुलगा नाही. हे अवघे राज्य बुडताय, हे सगळं राज्य आता माझं, याला वारस कोण आहे? त्यावेळेस त्याचं भविष्य पाहिलं गर्गाचार्यांनी. सांगितलं, सुरसेना चिंता करू नकोस, तू पुत्र कामिष्टी नावाचा यज्ञ कर आणि यज्ञ केल्यानंतर तुला पुत्र प्राप्ती होईल. असं सांगितल्यानंतर पुन्हा त्याचं मागचं भविष्य सांगायला सुरुवात केली. आता इथं थांबा, लक्षात घ्या. हे कोण सांगतंय? गर्गाचार्य सुरसेनाला मागच्या जन्मातली कथा सांगतायत. त्रेतायुगामध्ये गर्गाचार्य सांगतात, सुरसेना तपोधन आणि तपस्वी नावाचं एक ब्राह्मण जोडपं होतं. जयंत आणि जयंती राजाच्या नगरीमध्ये. हे नावं लक्षात ठेवा. कोण राजा होता त्रेतायुगामध्ये? जयंत आणि त्यांच्या पत्नीचं नाव जयंती. त्याच राज्यामध्ये तपोधन आणि तपस्वी ब्राह्मण जोडपं होतं. 1000 वर्षापर्यंत भगवंताची आराधना केली आणि एक दिवशी पश्चात प्रहारी पहाटे 3 वाजता भगवंतानी त्या ठिकाणी त्या पर्णकुटीमध्ये या ब्राह्मण जोडप्याला दर्शन दिलेलं आहे. अतिशय आनंद झाला. त्या ठिकाणी सकाळचा प्रहार होता, पक्ष्यांचा किलकिलाट, आनंद झाला. लखाचा प्रकाश त्या पर्णकुटीमध्ये पडल्याबरोबर इकडे महलामध्ये जयंत राजाला दिसलं की या तपोधन या विप्र ब्राह्मणाच्या पर्णकुटीमध्ये जयंतीला म्हणतात, अगं उठ, प्रकाश कसला दिसतोय. आणि पहाटे 4 वाजता त्या पर्णकुटीमध्ये हा राजा गेला, जयंत नावाचा पती पत्नीसह. पाहिला तर प्रत्यक्षात भगवंताने दर्शन दिलेलं आहे. आणि तपोधन नावाचा ब्राह्मण म्हणतो की भगवंता, मला काही नको, माझ्या उदरी तू जन्माला ये. हे ऐकलं कुणी? जयंत राजाने. आतमध्ये दरवाजा ढकलला. आतमध्ये गेल्यानंतर भगवंताला प्रार्थना केली की भगवंता, या तपोधनाने 1000 वर्षे तुम्हा आरी दिले, तरी तुम्ही आपले पुत्रत्व त्याशी दिधले. लक्षात घ्या. काय म्हणतो? 1000 वर्ष त्यांनी आपली साधना केली, तर आपण त्याला आशीर्वचन दिलं काय की मी तुझ्या उदरी अवतार घेईन, आम्हालाही काहीतरी वरदान द्या ना. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, आम्ही यांच्या ठाई जन्मोनी परी पुत्रपणाचे सोहळे तुम्हाशी देऊनी. जयंत राजाला काय सांगितलं की या तपोधन ब्राह्मणाच्या उदरी आम्ही जन्म घेऊ, परंतु आनंद पुत्राचा तुम्हाला देऊ. आता पुन्हा मागच्याकडे येऊ आपण. कुठे? हे कोण सांगत होतं? गर्गाचार्य सुरसेनाला सांगतायत. कुणाला? सुरसेनाला. आता सुरसेन राजा निघून जातो. पुढे या सुरसेनाला एक मुलगा होतो. कोण होतं? एक मुलगा होतो, सुंदर असा. त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं वासुदेव. काय ठेवण्यात आलं? वासुदेव. आता इथून पुढे तुम्हाला कथेची लिंक लागणार आहे. त्याच काळामध्ये इकडे उग्रसेनाला एक कन्या झाली, तिचं नाव देवकी. त्याच काळामध्ये इकडे नंद जन्माला आला, मैया यशोदा जन्माला आली. इकडे जो नंद आणि यशोदा जी जन्माला आली ती मागच्या त्रेतायुगातली जे ब्राह्मण जोडपं होतं ना, आता मी कथा सांगितली, हे तपोधन आणि तपस्वी त्रेतायुगातले इकडे गोकुळामध्ये जन्मले. इकडे जो जयंत आणि जयंती राजा होता ना, इकडे वसुदेव आणि उग्रसेनाच्या घरी देवकी होऊन जन्माले. लक्षात घ्या. आता कथा पुढे जाते. वसुदेव मोठा व्हायला लागला. 7 वर्षाचा वसुदेव झाला. वसुदेवाचा पिता सुरसेन राजा. या सुरसेनाची आणि उग्रसेनाची मैत्री होती. अंतकाळ जवळ आला आता सुरसेनाचा. एक दिवशी आपला मित्र उग्रसेन सुरसेनाला भेटण्यासाठी जातो.
सांगितलं, मित्रा सुरसेना, मी आता 2 दिवसाचा सोबती, माझा वसुदेव आता 7 वर्षाचा झाला, याला कोण सांभाळेल? उग्रन सेनाने सांगितलं, मित्रा, जसा माझा मुलगा आहे ना, तशा तुझ्या मुलाचा मी सांभाळ करीन, तुझा भाव मी कधी करणार नाही. असं म्हणता क्षणी सुरसेनाने आपला देह ठेवला. मित्र उग्रसेनाचा हात हातामध्ये होता. पुढे उग्रसेनाने वसुदेवाला मथुरेमध्ये आणलं. आता मात्र या ठिकाणी वसुदेव मोठा व्हायला लागलेला होता. सुरसेनाने इकडे गोकुळामध्ये आता मोठा झाल्यानंतर कोण? हा वसुदेव विद्याभ्यास शिकण्यासाठी, वेद अध्ययन करण्यासाठी गोकुळामध्ये ठेवलं. गुरुकुलमध्ये शिकत असताना नंदबाबाची आणि वसुदेवाची मैत्री झालेली लक्षात घ्या. ही कथा पूर्ण लक्षात ठेवायची. दोघांची मैत्री कुठे झाली? गोकुळामध्ये, गुरुकुळमध्ये. आता पूर्ण अभ्यास शिकल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा आता वसुदेव मथुरेमध्ये आला, मोठा झाला, सगळे राज्यकारभार सांभाळायला लागला. इकडे कंसी मोठा झालेला होता, देवकी मोठी झालेली होती. उग्रसेन राजा, उग्रसेन इकडे खुश होता की आता माझ्या कंसापेक्षा चांगलं राज्य हा वसुदेव सांभाळू शकतो. पण इकडे द्वेष सुरू झाला होतं ना आपल्यामध्ये. कंसाला वाटलं माझ्यापेक्षा वसुदेवाचं नाव, आणि वसुदेवाचा आता द्वेष सुरुवात केला. कन्या इकडे स्वतःची बहीण असणारी कंसाची देवकी मोठी होत होती. उग्रसेनाने ठरवलं की आता दुसऱ्याला देण्यापेक्षा माझ्या मित्राचा मुलगा आहे सुरसेनाचा, वसुदेवाला ही कन्या देऊ. ब्राह्मणाला बोलवण्यात आलं, लग्न तिथी काढण्यात आली. लक्षात घ्या, आता आपली कन्या द्यायची तर कुणाला द्यायची? वसुदेवाला द्यायची, मित्राच्या. इतका आनंद मथुरे नगरीमध्ये, बापालाही आनंद झाला. पत्रिका काढण्यात आली, तिथी निश्चित करण्यात आली, मंडप देण्यात आले, राजांना त्या ठिकाणी निमंत्रण देण्यात आले. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राजांचं आगमन होत होतं. सणई चौघड्यांच्या वाद्यामध्ये, निनादामध्ये त्या ठिकाणी वसुदेवाचा आणि देवकीचा आता विवाह संपन्न होणार होता. सुंदर असा देखणा वर असणारा तो वसुदेव आणि देवकीचं त्या ठिकाणी आगमन होतं. देव ब्राह्मण सर्व राजांच्या साक्षीमध्ये दोघांच्या डोईवरती अक्षदा पडतो. लक्षात घ्या, विवाह संपन्न होतो. कुणाचा? देवकीचा आणि वसुदेवाचा. विवाह झाल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये वरात काढल्या जायची. तुमच्याकडे काढतात का? बोलत जा, नाही तर एकटाच बाबाला बडबड नका करायला. पूर्वीच्या काळामध्ये काढायचे. आता सगळं बदललं. आता डीजे निघालेत, नाचायचं, दारू प्यायची. बरोबर आहे का? आणि इथं बाबा कथा करायला लागले तर म्हणायचं काय वाजायला लागले. अरे तिकडं नाचल्यापेक्षा इथं बरं आहे ना, दारू पिऊन नाचल्यापेक्षा. बरोबर आहे का? एखाद्या रोडवर, एखाद्या पार्टीमध्ये नाचण्यापेक्षा भगवंताच्या दारात जर तुम्ही नाचले ना, तर आयुष्यभर कोणाच्या पुढे नाचायचं काम पडणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून इथं नाचलं पाहिजे. आणि मग हे विवाह संपन्न झाल्यानंतर स्वतः देवकीचा दादा कंस दादा रथ चालवण्यासाठी बसलेला आहे. आणि आता ही वरात निघाली. मथुरे नगरीमध्ये जात असताना स्वतः रथ त्या ठिकाणी हा कंस दादा चालवतोय. चालत असताना एका महलाच्या समोर गल्लीमध्ये रथ गेल्यानंतर अचानक आकाशामध्ये त्या ठिकाणी बदल झाला. अचानक त्या ठिकाणी वीज कडाडली. देवकीच्या उदरी 8वा पुत्र होईल, तो कंसासी मारून अवघे राज्य घेईल. आकाशामध्ये ती वीज कडाडल्याबरोबर ते शब्द कंसाच्या कानामध्ये जातात. कंसाचे लाल बंबाळ डोळे झाले, ओठ थरथर कापायला लागले. हातामध्ये तलवार घेतली आणि वसुदेवाला मारायला जाणार तेवढ्यामध्ये दादा देवकीने पाय धरले कंसाचे.
काय करतोस रे? अरे माझा पती ना तो. तेवढ्यामध्ये उग्रसेन आला. अरे काय करतो कंसा? तुझ्या बहिणीचा होणारा हा मालक आहे रे. हिच्या उदरी मला मारण्यासाठी वैरी माझा जन्माला येणार आहे. वसुदेवाने सांगितलं, शांत हो ना कंसा, तुला मारणारा आठवा आहे ना. मग ज्यावेळेस 8वा जन्म येईल, 8वा मुलगा जन्माला येईल ना, त्यावेळेस मार. तोपर्यंत आम्हाला नजर कैदेमध्ये बंदिस्त करणं. कंसाला बरं वाटलं. त्याच ठिकाणी ते वरात थांबली. सगळेजण निघून गेले आणि बंदी शाळेमध्ये त्या ठिकाणी त्या वसुदेवाने देवकीला बंदिस्त केलं नजर कैदेमध्ये. आता दिवसामागून दिवस निघून गेलेले, ही कथा आपल्याला सगळ्याला माहित आहे. त्या ठिकाणी त्या बंदीगृहामध्ये टाकल्यानंतर 8 मास पूर्ण झाले, 9 मास पूर्ण झाले आणि पहिला मुलगा त्या उदरी देवकीच्या त्या बंदी शाळेमध्ये जन्माला आल्यानंतर आवाज त्या द्वारपालांच्या कानावरती पडल्यानंतर वार्ता कंसाला पोहोचली आणि पोहोचल्यानंतर तो कंस त्या ठिकाणी उभा झाला. ताड 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 करीत त्या ठिकाणी आल्यानंतर दरवाजावरती प्रहार केला. देवकी घाबरली. अरे दादा, तो लहान आहे रे, माहित नाही. देवकी घे माझ्याकडे. कुठलाही विचार न करता देवकी देत नव्हते. अरे दादा, ते लहान आहे ना रे बाळ. कुठलाही विचार न करता हातामधून ते बाळ आसडले. कर 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 फिरला आणि रपकन त्या ठिकाणी आपटला. एक आक्रोश केला त्या ठिकाणी. रुदन करायला लागली, रडायला लागली. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, प्रत्येक वेळेस मुलगा जन्माला आला की ह्याने हैवानावाने जायचं आणि त्या बंदी शाळेच्या भिंतीवरती त्या मुलाला चिरडून चिरडून मारलं. लक्षात घ्या, ज्याप्रमाणे शिजलेला भात हातामध्ये घेऊन भिंतीवरती मारल्यानंतर जसे शिंतवडे उडतात ना, तसे त्या बंदीगृहामध्ये संपूर्ण त्या मुलाचे रक्ताचे मांसाचे शिंतवडे उडत होते. तिथला पाषाण पाषाण रडत होता बंदी शाळेत. आता 6 मुले मारल्यानंतर 7वा जन्माला येणार होता. लक्षात घ्या, 7 मास पूर्ण झाले आणि 7वा गर्भ. लक्षात घ्या, असं म्हणतात 7वा तो गर्भ. इकडे वसुदेवाची पत्नी देवकी आणि दुसरी एक पत्नी होती ती रोहिणी. ती गोकुळामध्ये होते नंदबाबाच्या जवळ. आपल्या मित्राजवळ विश्वास म्हणून त्या ठिकाणी बंदिस्त होण्या अगोदर वसुदेवाने रोहिणीला ठेवलं होतं. 7 मास झाल्यानंतर 8वा मास आला. 6 मास झाल्यानंतर 8व्या मासी त्या ठिकाणी 7वा जो गर्भ आहे ना, त्याला संकर्षण म्हणतात. गर्भामधून तो गर्भ गायब झाला आणि इकडे गोकुळामध्ये त्या ठिकाणी रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवलेला आहे. कुणी? योगमायेने ठेवल्यानंतर रात्रीच रोहिणीला जाग येते. महिला अंग जड पडलेलं असतं. पोटावरून हात फिरवला, आश्चर्य वाटलं, उठून बसली ताडकन. गर्भावरती हात गेला आणि 8 महिन्याचा गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये आला. घाबरून गेली, डोळ्याला धारा लागल्यात. महिलांनो रडायला लागली. रात्रीच्या 12 वाजता इकडे मैया यशोदेला आवाज आला, बाळे का रडतेस? माई बघ ना ग, माझ्या गर्भामध्ये 8 महिन्याचा गर्भ आलाय ग पोटामध्ये. गर्भ शब्द ऐकताच मैया यशोदेच्या पायाखालची जमीन सरकली आणि कानावरती हात ठेवला. हे कसं शक्य आहे? 8 महिन्याचा गर्भ हिच्या पोटामध्ये. तीही रडायला लागली मैया यशोदा. हा आवाज नंदबाबाच्या कानावर पडला. नंदबाबाला
वाटलं काय झालं म्हणून पाहण्यासाठी येतात. का रडताय? पहा ना बाबा. रोहिणी अहो 8 महिन्याचा गर्भ, मला कोण सांभाळेल व मी कसं मुख दाखवू कोणाला? माझा पती तिकडे बंदी शाळेमध्ये असताना माझ्या पोटामध्ये 8 महिन्याचा गर्भ आहे. नंदबाबांनी सांगितलं रडू नको. एका कोपऱ्यामध्ये नंदबाबा जातात. डोळ्यामध्ये धारा लागलेल्या आहेत नंदबाबाच्या. लक्षात घ्या. नंदबाबा म्हणतात ज्या माझ्या मित्रांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ना, समाजाला मी काय सांगू, मित्राला काय उत्तर देऊ? लक्षात घ्या. हे म्हणत असताना भगवंताला हात जोडले आणि अचानक आकाशामध्ये आकाशवाणी झाली. बघा की नंदा, जो रोहिणीच्या गर्भामध्ये जो गर्भ आहे ना, तो दुसरा कोणाचा नसून तो वसुदेवाचा आहे. आणि ही आख्यायिका, हा इतिहास संपूर्ण जगाला माहिती होईल. लक्षात घ्या. काय म्हटलं की हा गर्भ वसुदेवाचा आहे. म्हणून आजही कोणी जर म्हणत असेल ना, तो कृष्ण म्हणजे बलरामाचा अवतार, तो वसुदेवाचा गर्भ आहे. लक्षात घ्या. हे आकाशवाणीने सांगितल्यानंतर 7वा तिथे रोहिणीच्या गर्भामध्ये आता दिवसामागून दिवस जातात. 5 मास पूर्ण होतात, 8 मास पूर्ण होतात, 9 मास झालेले आहेत. आणि जगाचा मालक आता त्या ठिकाणी अवतीर्ण होणार होता. लक्षात घ्या. त्या दिवशी मास श्रावण मास होता. तिथी अष्टमी होती. वार बुधवार, नक्षत्र रोहिणी, मध्यरात्री 12 वाजता त्या ठिकाणी. लक्षात घ्या. जिथे अंधार आहे ना, जिथे अंधार संपवतो आणि प्रकाश सुरुवात होते ना, त्या मध्यनिशी जगाच्या मालकाने त्या बंदीगृहामध्ये त्या ठिकाणी अवतार धारण केला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जगाच्या मालकाने सहस्र सूर्यांचं तेज असणार त्या बंदीकारामध्ये प्रकाश त्या ठिकाणी पडलेला आहे. लक्षात घ्या. श्रीमूर्त त्या ठिकाणी थोर झाल्याले, चतुर्भुज त्या ठिकाणी गळा वैजंती माळा मेघ श्याम श्रीमूर्ती विराजमान, श्रीमुकुट कर्णे कुंडले कटी सूत्र असा अवतार त्या भगवंताचा त्या पर्णकुटीमध्ये झाल्यानंतर वसुदेवानी पाहिलं. बस करणारे सांगितलं, मी आता तुला पाहू शकत नाही रे. आतापर्यंत मी खूप दुःख सहन केलं. भगवंता तू बाळ वेश अंगी करावे जी चरित्र सांगते. आता तू बारीक होणार, मी नाही पाहू. आता कंसाशी ठाऊक होईल. आता तो मारण्यासाठी येईल. कंकाळ वेताळ त्या ठिकाणी त्या मुलाने रडायला सुरुवात केली. लक्षात घ्या. त्या बाळाने कंसाला वार्ता आता ती पोहोचणार होती, परंतु जगाच्या मालकाने सांगितलं तू चिंता करू नको. अरे बघणार आहे, पण मी आता तुला कुठे ठेवू? देवाने सांगितलं ही सृष्टी मी निर्माण केली ना, तर राहण्याची व्यवस्था मीच करणार आहे. आणि मग स्वतःच्या पित्याला वसुदेवाला सांगतात, मला आता कुठे ने? गोकुळामध्ये मला तू घेऊन जा. कुणाच्या घरी? नंदाच्या घरी. नंदाच्या मजनी गोळाला, नंदाच्या मजनी गोळाला, हो नंदाच्या मजनी गोळाला.
राजनेही गोकुळाला स्वतः त्या जगाच्या मालकाने पित्याला आज्ञा केली. बऱ्याच दिवसापासून आज वसुदेवातला माणूस जागा झाला होता. लक्षात घ्या. हाताच्या मुठी आवळल्या, हातामध्ये असणारे साखळदंड गळून पडलेले त्या ठिकाणी. बंदीगृहामध्ये असणारी एक टोपली हातामध्ये घेतली. या जगाच्या मालकाला त्या टोपलीमध्ये टाकल्याला. समोर त्या बंदी कारागृहाच्या दरवाजावरती जोराने प्रहार केला. दरवाजा उघडलेला आहे. बाहेर असणारे द्वारपाल त्या ठिकाणी योग मायेने निद्रिस्त केलेले आहेत. लक्षात घ्या. बाहेर त्या महलाच्या पाय ठेवल्यानंतर असं म्हणतात ना, वसुदेव घे डोई, वसुदेव डोई घे कृष्णा उघाडली ते कवाडे. काळ्या भयान रात्री नवी वीज ते कडाडे. अचानक आकाशामध्ये बदल झाला. ढगावरती ढग आदळायला लागल्या आल्यात. विजांचा कडकडाट आकाशामध्ये सुरुवात झाल्याने पर्जन्य वृष्टी होता करी मेघ गर्जनेला. डोक्यावरती त्या बाळाला घेतलं. समोर रस्ता दिसत नव्हता. काळ्या कुट्ट अंधारामध्ये वसुदेव निघालेला आहे. लक्षात घ्या. आता मेघराजाने त्या ठिकाणी हजेरी लावली. जोराचा पाऊस सुरुवात झाल्याने बाळाला थेंब लागू नये म्हणून त्या ठिकाणी फणी शेष वरती थरिता थेंबासी लागू देना. पाहे पुढाती वाहे दुतडी भरोन यमुना. त्या बाळाला पाऊस लागू नये म्हणून शेष नारायणाने वरती फणा धरलेला आहे. लक्षात घ्या. आता नदी आणि नाल्यांचं पाणी यमुनेला जाऊन मिळालं. यमुनेपर्यंत आता हा जगाच्या मालकाचा बाप वसुदेव आता यमुनेपर्यंत पोहोचला. पाणी वाढत होतं. लक्षात घ्या. यमुनेमध्ये पाय ठेवला. गुडघ्यापर्यंत पाणी यायला लागलं. ऐका कथा. ऐका. कमरापर्यंत पाणी आलं. छातीपर्यंत पाणी आलं. पायाखालून वाळू सरकायला लागली. वसुदेवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. मावळ्यांनो, ऐकण्यासारखं आहे. ऐका. वसुदेव काय म्हणतो, यमुने लक्षात ठेव, मी याच डोळ्याने 6 मरतानी पाहिले. एक जीर्ण होतानी पाहिलाय आणि आता तुझ्या भीतीने पुन्हा वापस याला घेऊन जाऊन कंसाच्या हाताने याचा अंत पाहण्याची क्षमता माझ्यात राहिली नाही. आता याच क्षणी या सोबत बाळासोबत दोघही आम्ही तुझ्या या जलामध्ये जलसमाधी घेऊ. असं म्हटल्यानंतर लक्षात घ्या, जो टोपलीमध्ये वरती बाळ होता ना, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. लक्षात घ्या, त्या भगवंताच्या डोळ्यातलं पाणी टोपलीमध्ये पडतं आणि टोपलीमध्ये पडल्यानंतर ते पाणी यमुनेमध्ये पडतं आणि दुभंगलेली यमुना. लक्षात, यमुनेने रस्ता दिला. आता वसुदेव गोकुळाच्या दिशेने टोपली घेऊन निघालेला. ज्याप्रमाणे एखादी स्त्री पूर्वीच्या काळामध्ये मध्यभागी भांग पाडायची ना, त्याचप्रमाणे यमुनेने वसुदेवाला रस्ता झाल्याला दिलेला आहे. आता वसुदेव हळूहळू गोकुळामध्ये पोहोचत आहे. इकडे गोकुळामध्ये मैया यशोदेला एक कन्या झालेली असते. लक्षात घ्या, लुकलुकता असा दिवा त्या ठिकाणी असतो. वसुदेवाने त्या टोपलीमध्ये असणारा बाळ आणला आणि गोकुळामध्ये त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाहिलं, वसुदेवाला वाटत होतं
ज्याप्रमाणे हिरा देऊन काचाचे मणी घेतल्यासारखं वाटत. स्वतःचा टोपलीतला बाळ मैया यशोदेच्या त्या पाळण्यामध्ये ठेवला. तिथं जन्माला आली ती कन्या हातामध्ये घेतली. लक्षात घ्या, डोळे भरून एक वेळेस आपल्या स्वतःच्या बाळाला पाहिलं आणि पुन्हा आता वसुदेव मथुरेच्या दिशेने वापस निघालेला आहे. पुन्हा बाहेर यमुनेमध्ये पोहोचल्यानंतर मथुरेमध्ये पोहोचतो. पूर्वी जशी त्या ठिकाणी मोहिनी निर्माण झाली होती, ती मोहिनी योगमायेने आकर्षण घेतली आणि पूर्ववत मथुरेमध्ये जशी व्यवस्था होती जशाची तशी त्या ठिकाणी झालेली. लक्षात घ्या. नाही जाऊ द्या, त्यांना त्यातली मूर्ती ठेवा फक्त ह्याच्यामध्ये. रडायला लागल्यानंतर